नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 25 ऑफ ऑगस्ट आणि स्वागत आहे तुमचं फुल टाइम ट्रेडिंगच्या डे 32 मध्ये. तर चला बघूयात आजची चार्ट स्टोरी काय होती. तर हा होता आपला बँक निफ्टीचा आजचा ट्रेड. आज खूपच सिंपल सेटअप होता आणि हे तुम्ही बघू शकता इथे हे जे डिसेंडिंग ट्रायंगल आहे मी याच्या ब्रेकडाऊनला शॉर्ट केलं होतं बँक निफ्टीला. ही बघू शकता तुम्ही माझी ऑर्डर बुक. आपण शॉर्ट केलं होतं 1:13 म्हणजेच अराउंड या रिट्रेसमेंटला इकडे आणि स्टॉप लॉस होता या कॅन्डल हायला. टार्गेट मी आज मोठे एक्सपेक्ट करत होतो कारण कंटिन्युअसली तुम्ही बघू शकता हे आहे डेलीचा चार्ट. आता डेलीच्या चार्टवर जर बघायला गेलं तर प्राइस कंटिन्युअसली या रेंजमध्ये ट्रेड करतीये. मग याचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन मी मागच्या 2-3 दिवसांपासून किंवा 1 वीक पासून प्लॅन करतोय, पण कुठल्याही साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येत नाहीये. तर आज मला असं वाटत होतं की माईट बी थोडी स्ट्रेंथ दिसतीये सेलर्सची, सो माईट बी इकडे थोडी डाऊन मूव्ह येऊ शकते. तर मी इथे शॉर्ट केलं होतं या रिट्रेसमेंटला आणि 10 मिनिटात अवघ्या 10 मिनिटात हे बघू शकता तुम्ही माझा हे प्रीमियमचा चार्ट आहे, जो की आहे 57,200 कॉल ऑप्शनचा. तर आपण शॉर्ट केलं होतं 198.6 ला, जे की इथे मी मार्क करून ठेवलंय. तर इथे बघू शकता तुम्ही 10 मिनिटात आपण 60 पॉइंट कॅप्चर केले होते. 60 पॉइंट म्हणजे आपण 2 लॉट सेल करतो म्हणजे झाले 60 पॉइंटचे अराउंड ₹3,500. तर ₹3,500 चा प्रॉफिट आपल्या 10 मिनिटात सुरू होता. पण आजचं माझं थोडं एक्स्पेक्टेशन जास्त होतं. तो मी वेट केलं या ट्रेडमध्ये अजून होल्ड केला. तर आता जेव्हा पण आपण ट्रेड होल्ड करतो, तेव्हा होतं काय ते मी तुम्हाला सांगतो. तर आजचं माझं उदाहरण घेऊन घ्या, की इथे मी आता मला हायेस्ट नंबर जो दिसलाय स्क्रीनवर तो होता ₹3,500. मग होतं काय जनरली जेव्हा आपण प्रॉफिट बघत राहतो आणि जो काही हायेस्ट नंबर चालू असेल आपल्या ट्रेडचा, तर तो आपल्या डोक्यामध्ये फिट राहतो आणि इथून पुढे आपण ट्रेड त्याच्या अकॉर्डिंग मॅनेज करतो. म्हणजे जर आता मी इथे शॉर्ट केलंय, प्राइस परत माझी ब्रेक इव्हनला आली आहे आणि इथे मला सायन्स दिसतायत, की आता प्राइस खाली जायचे चान्सेस खूप कमी आहेत. तर लॉजिकल काय आहे या सिनेरिओमध्ये, की तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस अग्रेसिव्हली ट्रेल करा किंवा ब्रेक इव्हनला तुम्ही बाहेर पडा. पण आपण करतो काय, की आपण वेट करतो आणि आपण डोक्यात असं चालू ठेवतो, की एका पॉइंटला मी 3,500 बघितले होते. मग मला 3,000 दिसू दे, मग मी एक्झिट करतो किंवा मला 2,000 दिसू दे, मग मी एक्झिट करतो. आणि विनाकारण आपण इथे स्टॉप लॉस घेतो. तर आजही तसंच झालं. आज मी स्क्रीनवर बघितलं होतं ₹3,500 चा प्रॉफिट. पण जशी ही कॅन्डल डोजी क्लोज झाली आणि त्याच्यानंतरनं 10 मिनिट झाले तरीही फॉलोअप येत नव्हता. मग सेलर जर खरंच स्ट्राँग असतील, तर फॉलोअप यायला पाहिजे लगेच. कारण आपण नेहमी डिस्कस करतो, सेलिंग नेहमी फास्ट असते. पण इथे तसं झालं नाही आणि नेक्स्ट कॅन्डलमध्ये पण 10 मिनिटं प्राइस सेम लेव्हलला ट्रेड करत होती. तर मी खूप अग्रेसिव्हली माझा स्टॉप लॉस ट्रेल केला अराउंड ब्रेक इव्हनला आणि तुम्ही इथे बघू शकता 141 ला आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झालाय अराउंड 191 च्या प्रीमियमला. आणि आज आपण ब्रेक इव्हन डे म्हणू शकतो, कारण आज आपण बुक केलंय अराउंड ₹450 प्रॉफिट. तर अशी होती आजची चार्ट स्टोरी. तर आजचा लेसन असा होता, की जेव्हा पण तुम्ही ट्रेल करता, तर तुम्ही चार्टला बघून ट्रेल करा आणि नाही की आपल्या पी-एन-एलला. म्हणजे जर तुम्हाला स्क्रीनवर एक ॲट अ पॉइंट तुमच्या ट्रेडमध्ये 4,000, 2,000, 3,000 हा हायेस्ट प्रॉफिट दिसला असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सायन्स दिसतायत, की मार्केट रिव्हर्स होऊ शकतं, तर स्टिक नका राहू त्या ट्रेडला. अग्रेसिव्हली ट्रेल करा किंवा एक्झिट करा. कारण आपण नेहमी दुसरा एक चांगला ट्रेड घेऊ शकतो आणि जे काही असे लॉसेस असतात विनाकारणचे ते आपण अव्हॉइड करू शकतो. तर आज अशाच प्रकारे आपण जो स्टॉप लॉस हिट झाला होता इकडे तुम्ही बघू शकता. जर मी ब्रेक इव्हनला एक्झिट केलं नसतं, तर नंतर माझा स्टॉप लॉस गेला होता. म्हणजे इथे सिनेरिओ असता -3,000. तर तो आपण एक चांगल्या पद्धतीने हँडल केला आणि आज प्रॉफिटमध्ये दिवस आपला क्लोज केला. मग भलेही ते ब्रेक इव्हन असू द्या. तर अशी होती चार्ट स्टोरी आजची मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.